नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. ठाणे, कोल्हापूर, नागपूर यांचं जे ग्राउंड राहिलं होतं मित्रांनो, त्यांचं ग्राउंड आता 16 फेब्रुवारी पासून होणार आहे. हे अपडेट आहे मित्रांनो. आणि याच्यानंतर मित्रांनो आपले बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की पेसाचं काय होणार आहे आणि ठाणे ग्राउंड जे आहे ते शहापूर ग्राउंडवर आता घेण्यात येणार आहे. आता 16 फेब्रुवारी पासून मित्रांनो याचं मुलांचं ग्राउंड होणार आहे आणि 21 फेब्रुवारी पासून मुलींचं हे ग्राउंड होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं कट ऑफ लागणार आहे, फायनल कट ऑफ, आणि त्या फायनल कट ऑफच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता पेसाचे विद्यार्थ्यांचं काय होणार, कधी रिझल्ट लागणार. आता लोकसभा निवडणूक लागून जाईल, मग त्याच्यानंतर आचारसंहिता, या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी कन्फ्युज आहे. आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी, कारण की पेसाचा जो निर्णय आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे, अजून त्याच्यावर कुठली सुनवाई नाही, कुठली कार्यवाही होत नाहीये, आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत आपले, ते विद्यार्थी आता दावणीला लागलेत. मग याच्यामध्ये एक महत्वाचा अपडेट असा आहे की जे पेसामध्ये विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जर ओपनचं मेरिट क्रॅक केलं तर तो विद्यार्थी, पेसाचा विद्यार्थी डायरेक्ट ओपन मध्ये ते कन्सिडर करताय. म्हणजे मग अशा विद्यार्थ्याला पेसाचा निर्णय लागो अथवा न लागो, त्याला त्या निर्णयाशी काही संबंध राहणार नाही. तो डायरेक्टली आताच जर त्याचं ओपन मध्ये सिलेक्शन होतंय तर तो डायरेक्ट आता फायनल सिलेक्ट मध्ये चालला जाईल आणि त्याला पुढच्या प्रोसेससाठी पेसाची वाट त्याला बघावी लागणार. पण जे विद्यार्थी पेसाचं ग्राउंड क्रॅक करताय असे विद्यार्थी ओपन मध्ये करताय. बघा, जर नाशिक मध्ये पण अशी घटना घडली, धुळ्याच्या मेरिट लिस्ट मध्ये जर बघाल तुम्ही, धुळ्याच्या मेरिट लिस्ट मध्ये पण एक मुलगी, तिचं पण सेम तशी कंडिशन आहे. सो आपल्याला याच्यावर न करता की पेसाचे विद्यार्थी हे ओपन मध्ये कन्सिडर होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुतेक विद्यार्थी म्हणतात की फिटनेस सर्टिफिकेट्स कधीपासून लागणार आहे. तर फिटनेस सर्टिफिकेट्स मित्रांनो, मी आधी पण म्हटलं होतं की तुम्ही 15-20 दिवस आधी काढू शकता. बट जर आता ज्या मागच्या ज्या काही रनिंग झाल्या त्यांच्यामध्ये असं दिसून आलं की 1 महिना ते 1.25 महिना, 1 महिन्याच्या आतलं हे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला असायला हवं. त्यामुळे जर तुमचे अजून पुढे राहिले असेल तर तुम्ही आजच तुमचं मेडिकल सर्टिफिकेट्स, हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स तुम्ही लवकरात लवकर हे काढून घ्या मित्रांनो. अजून तुमचे काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण नक्कीच त्याचा प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद.